भरधाव एसटी बसची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार ठार. कातर खटाव ते एनकुळ या रस्त्यावर सोलर प्लांटच्या गेट समोर गुरुवारी 25 जून रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी एसटी बस चालकाविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मृत व्यक्तीचं नाव महेश बाबासो मदने, वय वर्ष 35, राहणार कनसेवाडी, तालुका खटाव असे आहे. याबाबत सुनील बबन मदने यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार महेश मदने हे त्यांच्या बजाज डिस्कवर MH43W1608 या दुचाकीवरून एनकुळकडे जात होते. सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास ते सोलर प्लांटच्या गेट समोर पोहोचले असता समोरून येणाऱ्या वडूज आगारातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. सदर बस MH14NE5287 भरधाव वेगानं तसेच रॉंग साईडनं निष्काळजीपणे चालवण्यात येत असल्याचा आरोप फिर्यादीनं केलाय. या धडकेत महेश मदने यांच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून जखमींना 108 रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय वडूज इथं दाखल केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, शिवाजी खाडे व गणेश शिरकुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी बस चालक तुकाराम दादासो रणशिंग, राहणार वडूज, तालुका खटाव याच्या विरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शरद शिंदे करत आहेत. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.